येत्या 17 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे। एनडीए आणि यूपीए दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत। एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर त्यासाठी नुकतंच त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यूच्या घरातून कोविंद निघाले आहेत। यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। कोविंद यांना एनडीएच्या सदस्य पक्षांसोबत बिहारमधून जेडीयू, ओडिशातून बीजेडी, तर तामिळनाडूमधून अण्णा द्रमुक आणि तेलंगणातून टीआरएस आणि आंध्रमधून वायएसआर काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा दिलाय, तर विरोधकांनीही निवडणुकीमध्ये माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवार म्हणून उतरवण्याचा निर्णय घेतलाय। नितीश कुमार आणि रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करावा असं आवाहन राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे। यूपीएनं मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर लालूंनी बिहारमधल्या आपल्या मित्रपक्षाला पाठिंब्यासाठी साथ घातली आहे। आपण स्वतः नितीश कुमारांना भेटून याबाबत गळ घालणार असल्याचंही लालू म्हणाले। अर्थात लालूंच्या या आवाहनानंतरही संयुक्त जनता दलाचा निर्णय बदलण्याची शक्यता नसल्याचं दिसतंय। कोविंद यांना दिलेला पाठिंबा योग्यतेच्या आधारे दिल्याचं पक्षाचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी स्पष्ट केलंय। अरे तो सब लोग दुनिया जग जाहिर है, बोल दिया। तब पहले तो वही लोग मीटिंग में आए थे कि जो फैसला होगा उसी के साथ। क्या हुआ दिमाग बना है। नीतीश जी हमको फोन किए थे कि मेरी निजी राय है, हम कहीं सब गलती भी मत करिए, ऐतिहासिक गलती मत करिए। फिर भी हम अपील करते हैं नीतीश कुमार से कि वो विचार करें अपने गठबंधन को हमको तोड़ना नहीं ना है। गठबंधन है, हमारी पार्टी का स्टैंड तय हो चुका है। हमने सोच विचार करके सभी चीजों का ध्यान रख करके फैसला किया है कि हम श्री डॉक्टर रामनाथ कोविंद जी को समर्थन देंगे। राजनीति में मिनटों सेकंडों में राजनीतिक फैसले नहीं बदले जाते। संस्था म्हणजेच इस्रोने आज एकूण 31 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करून आणखी एक मानाचा तुरा रोवलाय। श्रीहरिकोटा या तळावरून PSLV C-38 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं ही मोहीम पार पडली। नागरी तसंच लष्करी कामांकरता उपयोगी ठरणारा, जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्र घेऊ शकणारा असा 712 किलो वजनाचा कॅस्ट्रोसॅट 2 श्रेणीतील उपग्रह अवकाशात सुमारे 505 किलोमीटर उंचीवर महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे। पाकिस्तानी लष्करी कोर्टानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारतीय निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुखांकडे दयेचा अर्ज केलाय। कुलभूषण जाधव यांचा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी दयेची याचना करतानाचा व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी उशिरा जारी केला, पण पाकिस्ताननं जारी केलेला हा व्हिडिओ निव्वळ फार्स असल्याचं भारतानं म्हटलंय। आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानी युक्तिवाद तोंडावर आपटलाय, त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा होणाऱ्या सुनावणीवर दबाव टाकण्यासाठीचा पाकिस्तानचा हा प्रयत्न सुरू असल्याचं भारतीय परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय। आणि आता बघूयात राज्यातील महत्त्वाच्या बातम्या फास्ट। मुंबईमध्ये मान्सून म्हणावा तसा सक्रिय झाला नसला तरी वादळी वाऱ्यामुळे समुद्राला चांगलंच उधाण आलंय। आज भरतीच्या वेळी सकाळी 11:34 दरम्यान समुद्रकिनारी तब्बल 7.71 मीटरच्या लाटा उसळणार आहे, त्यामुळे चौपाटीवर जाऊ नये किंवा जायचं असल्यास सावध राहावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे। तर येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्याचा अंदाज देखील आता कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, सध्या आपल्या सोबत आहेत। तर अजित, काय सध्या वातावरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि महापालिकेने काय खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे? स्वाती, मुंबईत पाऊस आलेला नाहीये, पण ज्या पद्धतीनं आज स्वाती मुंबईमध्ये आता जून झाला तरी पाऊस आलेला नाहीये, म्हणावा तसा पाऊस पडलेला नाहीये, पण जो हा समुद्र खवळलेला आहे आणि जवळपास 4.71 मीटर ही ज्या लाटा असणार आहेत, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती लाटा या जो कठडा आहे त्याच्या बाहेर येत आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की मरीन ड्राईव्हचा हा परिसर आहे, या ठिकाणी ज्या लाटा येत आहेत साधारणपणे 11:34 हाय टाईडचा हा जो ही संपूर्ण वेळ होती आणि या वेळेला लाटा ज्या आहेत त्या समुद्राच्या लाटा या रस्त्याच्या लगत येत आहेत। समुद्रामध्ये पूर्णपणे पाणी भरलेलं आहे, समुद्र खवळलेला आहे, लाटा जोरदार आहेत। लोक जे मुंबईकर आहेत ते या लाटांचा आनंद घेत आहेत।
BMCने खबरदारी म्हणून सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीच्या लाटापासून थोडं लांब राहा, तुम्ही या लाटांचा आनंद घ्या, पण जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण का ते पाणी आहे त्या समुद्राला भरती आलेली आहे, त्याच पद्धतीने हाय टाईड आहे, त्यामुळे कुठलाही वाईट प्रकार घडू शकतो। त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी आणि त्या अनुषंगे पुढे त्या ठिकाणी BMCचे काही कर्मचारी उभे आहेत जे लोकांना त्या ठिकाणी कठडा आहे, तो छोटा कठडा आहे, त्यावर लोकांना उभं राहून दिलं जात नाहीये, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये BMC देखील खबरदारी घेते। पण पाऊस आलेला नाही अजून, जून महिना संपत आलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये समुद्र खवळणं आणि ज्या पद्धतीनं समुद्राच्या लाटा आलेल्या आहे, समुद्रामध्ये पाणी जे वर आलेलं आहे, लाटा बाहेर येत आहेत, ते पाहता आणि जो वादळी वारा आहे ते पाहता लवकरच मुंबईमध्ये जोरदार मान्सून होईल असा अंदाज देखील जे वेधशाळा आहेत त्यांनी वर्तवलेला आहे। स्वाती, नक्कीच अजित, तर मान्सूनचा हा अंदाज खरा ठरावा अशीच आशा आपण करूयात। धन्यवाद या माहितीसाठी, धन्यवाद। तर जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातल्या 2 जवानांना वीरमरण आलंय। संदीप सर्जेराव जाधव आणि सावंत बालकू माने अशी या शहीदांची नावं आहेत। संदीप जाधव हे औरंगाबादचे आहेत, तर सावंत माने कोल्हापूरचे आहेत। या दोघा जवानांना वीरमरण आल्याचं वृत्त समजताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे। आम्ही गावकरी सर्वजण दुःखसागरात लोटलेलो आहे आणि फार मोठं, परंतु आम्हाला एक अभिमानी वाटतोय की आमचा एक गावचा सुपुत्र एक देशासाठी शहीद झाला, याचा सुद्धा आम्हाला सार्थ असा अभिमान आम्हाला वाटतोय। जो पाकिस्तान आहे ते नापाक म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण कित्येक तरी संस्कार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि खरोखरच एकदा या पाकिस्तानला आपण धडा शिकवावा अशी मी माझ्या ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो। सावंत मनमिळावू पोरगं चांगलं होतं, उत्कर होतं, सामाजिक त्याला आवड होती, कार्यक्रमामध्ये प्रत्येक हिऱ्यांना भाग घ्यायचा काय, आणि चांगलं पोरगं मनमिळावू ते आम्हाला बातमी समजतं आम्हाला दुःख झालं काय, आणि सगळं गाव आमचं शोकसागरात बुडालं। हे अतिशय चांगला मुलगा होता, सगळ्या मुलांमध्ये परत गावामध्ये त्याचा चांगला सहभागी असायचा। परत हे दुःख झाल्यानंतर आम्ही ज्या गावातील काही सहकार संस्था आहेत त्या पूर्णपणे 2 दिवस आम्ही पूर्ण बंद ठेवलेल्या आहेत। हा शहीद झाला। शहीद सावंत माने यांचं पार्थिव दुपारी दिल्लीत आणण्यात येईल, त्यानंतर शनिवारी सकाळी पार्थिव माने यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे। अवघ्या 24 वर्षांचा सावंत माने हा पाकिस्तानी सैन्याशी लढत असताना शहीद झाल्यामुळे गोगवे गावात संतापाची लाट उसळली आहे। संतप्त ग्रामस्थांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध नोंदवलाय। भारत सरकारनं पाकिस्तानी सैन्याशी 2 हात करून जशास तसं प्रत्युत्तर देण्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी शेतकरी कर्जमाफीवर आयोजित केलेली बैठक संपली, परंतु बैठक संपल्यावरही पाऊण तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात गुप्तगू झाली। या चर्चेत नेमकं काय झालं हे अद्याप बाहेर आलेलं नाहीये। मात्र शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकार अडचणीत आलं असताना शरद पवारांचं मन वळवून कर्जमाफीचा मुद्दा तडीस लावण्यावर भाजप भर देत असल्याचं कळतंय। दरम्यान राजकीय नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेऊन कर्जमाफीचा तोडगा काढण्यात येत असल्याचं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। या संदर्भात आज रात्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले। शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत, त्याचाही विचार करण्यात येणार आहे। शिवाय कर्जमाफीसाठी एकूण 38,000 कोटी रुपये खर्च होणार असून 1 लाखांपर्यंतची सर्व कर्ज माफ होतील असंही राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। आज सिंधुदुर्गमध्ये होत असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। कणकवलीत कार्यक्रमाच्या निमित्तानं लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवर काँग्रेसचा उल्लेखही नाहीये। शिवाय नारायण राणेंच्या नावाखाली माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य एवढाच उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे गडकरी फडणवीस यांच्या उपस्थितीत राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा जोर धरतीये। विशेष म्हणजे नारायण राणेंच्या नव्या राजकीय कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली जाण्याचीही शक्यता असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही कणकवलीत येत आहेत। गाय ही हिंदू समाजाच्या आस्थेचं प्रतीक तर आहेच, पण गोमांस भक्षण केल्यानं अनेक आजार होऊ शकतात, म्हणून मुस्लिम बांधवांनी गोमांस सेवन करू नये असं आवाहन करत नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे नागपूरमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। गोमांस भक्षण सोडून गायींचा सन्मान करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। या कार्यक्रमाला संघ मंचाचे आणि विविध मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली।
कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देणारी बातमी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या ठेवीदारांच्या या बँकेतील सर्व प्रकारच्या ठेवी मिळून 25,000 रुपये मुद्दल असेल अशा ठेवीदारांना रक्कम वाटप करण्यात येणार आहे. बँकेमध्ये धनादेशाद्वारे रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठेवीदार संघर्ष समितीनं उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं या संदर्भातील आदेश दिले होते आणि त्यानुसार आता जवळपास 18,000 ठेवीदारांना तब्बल 27,25,00,000 रुपये इतकी रक्कम परत मिळणार आहे. 25,000 ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून बँकेकडे अर्ज करावा असं आवाहन बँकेच्या प्रशासक मंडळानं केलं आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन लगतच्या सर्व बेकायदेशीर झोपड्या 30 जून 2018 पर्यंत हटवणार असल्याची ग्वाही मुंबई महानगरपालिकेनं हायकोर्टात दिली आहे. सध्या या कारवाईचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत चौथ्या टप्प्यातील कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश हायकोर्टानं बीएमसीला दिले. तसंच केलेल्या कारवाईचा अहवाल 9 ऑक्टोबरपर्यंत हायकोर्टासमोर सादर करण्याचे निर्देशही न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठानं दिले आहेत. आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सकाळी 6:30च्या सुमारास जेजुरीहून वाल्हेकडे मार्गस्थ झाली. जेजुरीतून पालखी खंडोबाला वळसा घालून पुढे निघाली आहे. त्यानंतर 9च्या दरम्यान डोंगर पायथ्याशी पालखी विसावली. या ठिकाणी हरिनाम घेत वारकऱ्यांनी न्याहारीचाही आनंद घेतला आणि पालखी वाल्हेकडे रवाना झाली. वाल्मिकी ऋषींच्या वाल्हे गावात पालखीचा मुक्काम असल्यानं ग्रामपंचायतीकडून स्वागताची संपूर्ण तयारी झाली आहे. दुसरीकडे वरवणहून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम गवळ्याची उंडवडी इथे असणार आहे. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात रोटी घाटाचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. आणि आता बघूया आंतरराष्ट्रीय विश्वातील महत्त्वाच्या बातम्या फास्ट. अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांताची राजधानी लष्कर गाहमध्ये कार बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात 20 नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू झाला तर 50पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले. या स्फोटाची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाहीये. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका कार बॉम्बचा स्फोट झालाय. वाबेरी पोलीस स्टेशन बाहेर झालेल्या या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झालाय. मोगादिशूच्या सर्वात गर्दीच्या रस्त्यावर हा स्फोट झालाय. अल कायदाशी संबंधित शाबाद या दहशतवादी संघटनेवर या हल्ल्याचा संशय आहे. आफ्रिकन युनियन शांती सेनेच्या सैन्याला बाहेर काढण्यासाठी असे हल्ले या संघटनेतर्फे केले जात आहेत. इराकमधल्या मोसूल शहरातील अल नूरी ही जगप्रसिद्ध मशीद आयएसच्या दहशतवाद्यांनी उडवून लावली आहे. मात्र ही मशीद अमेरिकन विमानानं उडवल्याचा दावा आयएसच्या प्रवक्त्यानं केलाय. इराकची दहशतवाद विरोधी फौज मशिदीपासून अवघी 50 मीटरवर असताना स्फोट करून ही मशीद उडवण्यात आली आहे. वैशिष्ट्यपूर्ण झुकलेल्या मिनारांसाठी ही मशीद जगभरात प्रसिद्ध होती. इराकी दहशतवाद विरोधी फौजा आणि आयएस यांच्यात मोसूल शहरात निकराची लढाई सुरू आहे. आयएस दहशतवाद्यांनी प्रसिद्ध अल नूरी मशीद उद्ध्वस्त केल्यावर शहरात अक्षरशः धुराचा लोट उसळला. अमेरिकेच्या लुइझिनिया प्रांतात सिंडी नावाच्या चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस झाला. चक्रीवादळादरम्यान चार्ल्स तलावाच्या नैऋत्येकडून 65 किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं. या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वादळात समुद्र किनाऱ्यावरील एका 10 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज 23 जूनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडून ब्रिटनला 1 वर्ष पूर्ण झालंय. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यावर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला बसणारे हादरे 12 महिने उलटले तरी जाणवत आहेत. ब्रिटन या युनियनमधून बाहेर पडल्यावर राजकीय क्षेत्रातही मोठी उलथापालथ झाली आहे. सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान यांनी आपल्या पुतण्याला युवराज पदावरून हटवलं आणि त्याच्या जागी आपल्या मुलाला मोहम्मद बिन सलमान याची युवराज पदावर निवड केली आहे. मोहम्मद बिन सलमान सध्या सौदीचे संरक्षण मंत्री आहेत. किंग सलमान यांच्या या निर्णयामुळे राजपरिवारातल्या अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. बेल्जियम पोलिसांनी ब्रसेल्सच्या सेंट्रल रेल्वे स्टेशनवर ठार केलेल्या संशयित अतिरेक्यांच्या घराची झडती घेतली. या अतिरेक्याच्या घरातून महत्त्वाची माहिती आणि पुरावेही मिळाले. ठार झालेल्या या 36 वर्षांच्या अतिरेक्याचा आयएसआय संघटनेशी संबंध असल्याचंही बोललं जातंय. स्पेन पोलिसांनी मोरोक्कोच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीकडून अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याचे पुरावेही सापडले. आयएसआयशी संबंध असल्याच्या संशयावरून याआधीच मोरोक्कोच्या 2 नागरिकांनाही अटक करण्यात आली होती.
इराकी सेना मोसुलवर पूर्णपणे ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे। गेल्या 9 महिन्यात सुरू असलेल्या कारवाईनंतर अनेक ठिकाणी सैन्याने ताबा मिळवण्याचा दावा सरकारी सेनेने केला। या कारवाई दरम्यान अनेक अतिरेक्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या युद्ध केल्याचा, अनेकांचे प्राण घेतल्याचा आणि ऐतिहासिक इमारतींचं नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला, तर लवकरात लवकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। इस्रायलने गाजापट्टीतल्या पॉवर प्लांटसाठी तेल रवाना केले। तेलाच्या अभावी पॉवर प्लांट बंद पडण्याच्या मार्गावर होता आणि त्यामुळे फिलिपाईन्स शहरातला वीज पुरवठा पूर्णपणे बंद होणार होता। विराट कोहली आणि अनिल कुंबळे वादांच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 मॅचेसच्या वनडे सिरीजला सुरुवात होतीये। पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पहिली वनडे रंगणार आहे, तर नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडिया उपविजेती ठरली होती। पाकिस्तान विरुद्धची फायनल वगळता सिरीजमध्ये विराट सेनेचा परफॉर्मन्स सरस होता, त्यामुळे या सिरीजमध्ये टीम इंडियाचं पारडं जड मानलं जात आहे। या सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे। युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या टीममधील स्थानाबाबत विचार करावा असं विधान द बॉल राहुल द्रविडनं चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर केलंय, त्यामुळे आता या दोघांच्या कामगिरीवरही साऱ्यांच्या नजरा असतील। तर दुसरीकडे आयसीसी रँकिंगमध्ये 8व्या स्थानावर असल्यानं वेस्ट इंडिजला चॅम्पियन्स ट्रॉफीत स्थान मिळालं नव्हतं। तसंच नुकताच अफगाणिस्तान विरुद्धच्या सिरीजमध्ये वेस्ट इंडिजची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही। ही सिरीज 1-1ने बरोबरी सुटली होती, त्यामुळे या सिरीजमध्ये विराट सेनेचा सामना करण्यासाठी विंडीजला बरीच मेहनत करावी लागणार आहे। आज 23 जून क्रीडा क्षेत्रात या दिवसाला खूप महत्त्व आहे, कारण याच दिवशी ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो। जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि भव्य अशा या स्पर्धेत भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं मेडल जर कोणी पटकावून दिलं असेल तर ते महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी। 1952 साली त्यांनी हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक पटकावून दिलं होतं। ज्या राज्यानं देशाला पहिलं वैयक्तिक पदक पटकावून दिलं त्या महाराष्ट्राला अजून तरी दुसरा ऑलिम्पिक चॅम्पियन घडवता आलेला नाहीये। दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याची नवी गर्लफ्रेंड हा सगळीकडे सध्या चर्चेचा विषय आहे। पहिली पत्नी आरती बजाज आणि दुसरी पत्नी कल्की कोचिन सोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता अनुराग एका 23 वर्षीय तरुणीला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे। शुभ्रा शेट्टी असं या तरुणीचं नाव आहे। शुभ्रासोबतचे काही फोटोज अनुरागने इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेत। दिग्दर्शक अनुराग कश्यप हा 44 वर्षांचा आहे, तर शुभ्रा शेट्टी 23 वर्षांची आहे। दोघांच्या वयामध्ये तब्बल 21 वर्षांचं अंतर आहे। शुभ्रा अनुरागच्या फॅटम फिल्म्समध्येच काम करत आहे। उडता पंजाब या सिनेमाच्या निर्मितीमध्ये शुभ्राचा मोलाचा वाटा होता। एकीकडे श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची बॉलिवूडमध्ये एंट्रीची चर्चा सुरू असतानाच किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहानाच्या बॉलिवूड एंट्रीचेही सगळ्यांनाच वेध लागलेत। नुकताच किंग खानची बायको गौरी खानने सजावट केलेल्या रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं। बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते, पण सगळ्यांच्या नजरा किंग खानची मुलगी सुहानावर खिळल्या होत्या। त्यामुळे सुहानाचा हा हॉट अंदाज बघून ती बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाल्याची चर्चा बी टाउनमध्ये रंगू लागली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।